हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाओ. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर तुम्हाला सर्वांना दत्त जयंतीच्या आणि दुसऱ्या मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवारच्या आणि पौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा. तुमचा आजचा दिवस खूप चांगला, पवित्र आणि आनंदाचा जाऊ देत आणि भरभराटीचा जाऊ देत, हीच स्वामींच्याकडे प्रार्थना. तर आज आहे ती म्हणजे आपली दत्त जयंती आणि त्याच्यातच तो म्हणजे आहे आपला दुसरा मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवार आणि त्याच्यातच पौर्णिमासुद्धा आजच आलेली आहे. तर बघा, आज दत्त जयंती आहे. तर तुम्ही सर्व नेहमी देवघर माझं बघता, पण माझ्या बऱ्याच जणांचं लक्ष गेलं असेल. पण माझ्या देवघराच्या शेजारी असा दत्त महाराजांचा आणि स्वामी महाराजांचा हा खूप जुना फोटो आहे माझ्याकडे. अगदी 7-8 एक वर्ष झाली असतील हा फोटो माझ्यासोबत आहे. तर हा फोटोची आज मी पूजा करणार आहे, कारण माझ्याकडे दत्त महाराज नाही आहेत, पण मी माझ्या स्वामींमध्येच सर्व देवांना पाहत असतो. तर म्हटलं आता माझ्याकडे फोटो आहे, तर आपण फोटोचीच का होईना आपण सेवा करू. जशी जी काही वेडी वाकडी पूजा आहे ती आपण करू. तर बघा, छान स्वामी महाराजांना गंध लावलाय, त्याच्यानंतर दत्तात्रयांना गंध लावलाय. फोटो मी स्वच्छ पहिला पुसून घेतला होता. मला माहिती आहे की फोटोची कधी प्राणप्रतिष्ठापना होत नाही, पण तरी पण ना मी असं त्यांची पूजा करेल. तरी पण आता बघा, हे सुंदर आणि कंठी मी अशी स्वतःच्या हाताने, जशी वेणी बनवतात बघा बायकांसाठी, म्हणजे केसात माळण्याची वेणी असते, तर तसं मला मी म्हटलं हार तर मी घेऊन आलो असतो, त्याच्यात काही नाही, पण मला स्वतः काहीतरी असं महाराजांना बनवून घालायचं होतं. तर म्हणून मी माझ्या स्वतःच्या हाताने असे सुंदर मस्त ती कंठी हार बनवलाय. मस्त वेणी बनवतो तसा. आणि त्याच्यानंतर एक रुद्राक्षाची सुंदर अशी मस्त माळ घातली. ती ओरिजिनल रुद्राक्ष आहेत, नकली नाही आहेत, ओरिजिनल रुद्राक्षांची माळ आहे. तर आता मी स्वामींना आणि दत्तात्रयांना छान असं मस्त हिनात्तर लावतोय. गंध वगैरे लावून घेतले. हिनात्तर विसरलो होतो म्हणून नंतर लावलं, पण छान असं मस्त हिनात्तर लावून घेतलेलं आहे. मग पहिली देवपूजा केली, मग दत्तात्रयांचं पूजन करून घेतलं. म्हणजे दत्त जयंतीचं जे आपलं पूजन आहे ना, तर ते दत्त जयंतीचं पूजन करून घेतलं. त्याच्यानंतर मग मी आता आलो आहे उंबरठ्याकडे, म्हणजे लेपन करायला. तर मी आदल्या दिवशीचं लेपन स्वच्छ पुसून काढलं, सगळं पुसून घेतलं आणि छान असं मस्त लेपन केलं. बघा, आज 3 योग आले होते, ते म्हणजे दत्त जयंतीसुद्धा होती, मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवार होता, त्याच्यानंतर मग त्याच्यात पौर्णिमा होती. तर आज जेवढ्या तुम्हाला सेवा करता येतील ना, तेवढ्या सगळ्या करा. आज खूप 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 चांगला पवित्र असा दिवस आहे. जेवढं तुम्हाला जमेल ना तेवढं आजच्या दिवशी करा. आज मी संध्याकाळी वेगळा एक ब्लॉग शूट करणार आहे, तो मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार की मी दत्त जयंतीला काय काय केलं. आणि हा मार्गशीर्ष गुरुवारचा व्हिडिओ आहे. तर 2 व्हिडिओ असे तुमच्या सर्वांसोबत शेअर होणार आहेत. तर हा पार्ट 1 समजा आणि नंतरचा पार्ट 2 समजा. तर असं छान मस्त लेपन झालं आहे. लेपनाला तुम्हाला माहिती आहे माझा उंबरठा कसा आहे, तर तसा त्या प्रकारचा तो माझा उंबरठा आहे. तर आता छान स्वामी महाराजांवरती मी छान असा अभिषेक करणार आहे.
त्याच्यानंतर मग स्वामी महाराजांची पूजा झाली, दत्तात्रयांची पूजा झाली, उंबरठ्याची पूजा झाली, सगळं 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 झालं. आणि शेवटी माझ्या लक्ष्मी मातेची पूजा मांडायची होती. तर बघा सगळी छान अशी मस्त तयारी करून घेतली आहे. दिवे लागलेच, आपली प्रभावळ आहे, त्याच्यानंतर सगळं तयार करून घेतलेलं आहे. आजची पूजा ना खरंच मी तुम्हाला सांगू, अगदी अनघा दत्त लक्ष्मी, तुम्हाला आजचं माझं स्वरूपच मला तसं करायचं होतं. साक्षात अनघा दत्त लक्ष्मीच माझ्या घरात अवतरली आहे असंच मला वाटत होतं. आजचं स्वरूप म्हणून मी आज जो मुखवटा लावलाय ना, मी सुरव 53 क्रिएशनमधून घेतला होता. तर तो खास ह्याच गोष्टीसाठी, म्हणजे आजच्या या गुरुवारसाठी मी ठेवला, नाही तर मी तो पहिला गुरुवारी वापरणार होतो. पण मी तो म्हटलं की नाही, मला जो दुसऱ्या गुरुवारी अनघा दत्त लक्ष्मीचं जे स्वरूप करायचं आहे त्याच्यासाठी मी तो मुखवटा ठेवणार. आणि खरंच खरंच म्हणजे खरंच तसंच स्वरूप आलंय देवीचं. खूप सुंदर स्वरूप आलंय देवीचं. मला खूप म्हणजे खूप आवडलं देवीचं स्वरूप. बघा आता मला छान नेहमीप्रमाणे छान हाईट हवी असते माझ्या कलशाला, तर तशी ही छान हाईट देतोय. बऱ्याच जणांनी असं सुद्धा कमेंट केलं होतं की एवढं उंच नको करत जाऊस, काय काय वेळेस ते पडेल. तर मी थोडीशी सिक्युरिटी बाळगून वगैरे सगळ्या गोष्टी करूनच मी ह्या सर्व गोष्टी करत असतो. तर घाबरण्यासारखं असं काही नाही आहे. नीटनेटकं सगळं होतं. घाबरत असं मी नाही आहे, पण ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टींना आपल्याला सामोरं जाणं सुद्धा गरजेचं असतं. पण पण माझ्याकडनं तरी आजपर्यंत काही असं चुकीचं झालेलं नाही आहे. पण मी मांडतानाच नीटनेटकं छान मांडतो, तर कसं होणार? आणि देवी आईची कृपा आहेच आपल्या सर्वांवरती. तर आज मी हे सुंदर असं आणि मस्त छान, बघा किती भडक रंग आहे त्या पिवळ्या वस्त्राचा. हा मी पिवळा रंग आहे, त्याचं काठ बघा किती सुंदर आहे. देवीचं वस्त्र आणि प्रत्येक देवीचा जो वस्त्राचा पॅटर्न आहे तो सुद्धा खूप 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 सुंदर आहे. मला हे वस्त्रच प्रचंड आवडलंय. इतकं छान हे वस्त्र आहे. तर बघा छान वस्त्र घातलंय. आणि हे वस्त्र पण मी आजच्या दिवसासाठी खास ठेवलं होतं बरं का. म्हणजे म्हटलं की दत्त जयंतीलाच मी पिवळ्या रंगाचं मस्त वस्त्र करेन, तर म्हणून मी छान पिवळ्या रंगाचं वस्त्र घातलंय. आणि दागिने म्हणाल तर जे मी मागच्या गुरुवारी घातले होते तेच काहीसे दागिने आहेत. पण त्याच्यात काहीतरी मी नवीन घालून बघत होतो देवीला की कसं दिसतंय काय वगैरे. पण काही पॉईंट नीट दिसत नव्हते आणि काही काही छान दिसत होते. तर विचार केला की जे मी पहिल्या गुरुवारीच घातलं होतं ना, तर तेच मी घालेन. तर म्हणून आता सगळ्या हौस-मौज देवीच्या ज्या आहेत त्या पूर्ण करतो. बघा हे मी जोंधळी मंगळसूत्र देवीसाठी नवीन घेतलं होतं. त्याच्यानंतर एक मी लक्ष्मी हार देवीसाठी नवीन घेतला होता. बघा 2 लक्ष्मी हार मी नवीन घेतलेत. पण आता सध्या तरी मी हाच एक लक्ष्मी हार देवीला घालतोय. तर हा मिडल साईजचा लक्ष्मी हार आहे, तर तो मी घातला आहे. त्याच्यात लक्ष्मी पेंडंटमध्ये लक्ष्मीसुद्धा कोरलेली आहे. तर मग मी तो देवीला एक हार घातला. पण म्हटलं की मागच्या वेळेस पण मी हा हार घातला होता, पण काहीतरी चेंज आउट करू असं मला वाटलं. तर म्हणून मग मी तो हार परत काढला आणि त्याच्यानंतर मग मी हा हार घालून बघत होतो. ह्याला कुयरी हार म्हणतात. म्हणजे हा जो हार आहे ना त्याला पूर्ण अशा कुयरी आहेत अखंड. तर ते बघत होतो, पण ते एवढं छान दिसत नव्हतं. आणि जरी मी त्याला खालती घेतलं असतं तरी पण ते नीट दिसलं नसतं. परत मी त्याच्यावरती मग मी लक्ष्मी हार घालून बघितला, तर तो सुद्धा एवढा छान दिसत नव्हता. मग एवढी सगळी माझी फक्त देवीला तयार करण्यातच वेळ एवढा माझा जातो की काय सांगू. आणि त्यातल्या त्यात आजच्या पूजेत मला खूप उशीर झाला होता. म्हणजे मी पावणे 12 ते 11:30च्या आसपास पूजा मांडणीला बसलो. कारण देवघराची पूजा, त्याच्यानंतर स्वामींचा अभिषेक, स्वामींची नित्यसेवा, ह्या सर्व गोष्टीमध्येच माझा वेळ निघून गेला. आणि तिसऱ्या गुरुवारी माझं काय होणार आहे खरंच मला समजत नाही आहे. कारण तेव्हा माझी परीक्षासुद्धा आहे. तर बघू आता देवी आई जसं जे काही वेडेवाकडं असेल सेवा तर ती करून घेईलच. पण गुरुवार मांडेनच मी. बघू काय होतंय कसं काय ते. पण एवढं सगळा शॉक नका बा मला जमेल करायला, नाही जमेल आय डोंट नो. पण बघू आता काय कसं होतंय ते. त्याच्यानंतर छान आता मस्त पानं लावली आहेत. पानं लावले सगळ्यात आज पानांचा पण हाच प्रॉब्लेम झाला होता. एवढी पानं आजच्या दिवशी आली होती की पहिल्या गुरुवारी एवढी पानं नव्हती, थोडीफार होती. पण ह्यावेळेस खूप पानं मला मिळाली. आणि त्याच्यानंतर मग मी त्यावर नारळ ठेवला, तो पण बसता बसत नव्हता. त्याच्यानंतर मुखवट्याने पण थोडेसे दागिने आणले, तो पण बसता बसत नव्हतं. म्हणजे वरतीच चेहरा वाटत होता देवीचा एकदमच. तर अशा प्रकारे सगळं करत माझी मांडणी पूर्ण झाली आहे.
तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.